आहे शॉपिंग साठी. हा मोठा सामान घेतला होता तर आम्हाला ना 2 ट्रॉली लागली होती. मला ना एवढा मोठा सामान आणलेला आहे. मला माहितीच नव्हतं आपण एवढं टॅलेंटेड. The more we need to set the rewind. हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आता मी तयार झालेले आहे कारण की आज आम्हाला जायचं आहे शॉपिंग साठी, म्हणजेच की ग्रोसरी शॉपिंग साठी जायचं आहे आम्हाला. आता आहे ना जयराम भाऊचं आणि अरविंदचं लग्न पण संपलेलं आहे. इतकं एक्साइटेड होते या लग्नासाठी, एवढी शॉपिंग वगैरे केली आणि असे दिवस चालले गेले, कळालेच नाही कसे दिवस गेले. फटाफट सगळे दिवस गेले आणि आता आहे ना खूप जास्त बोर पण होत होतं घरात. सो म्हटलं चला आज शॉपिंगला जाऊयात, ते पण ग्रोसरी शॉपिंगला. मला या शॉपिंगला ना खूप जास्त मजा येते कारण की यात माझे खूप फेवरेट गोष्टी मला घेता येतात. मेन म्हणजे की तांदूळ घेता येतो आणि खूप दिवस झाले आमच्या घरातला तांदूळ संपलेला होता. मला असं वाटतं आम्हाला डीमार्टला जाऊन 2 महिने तरी झाले असेल, तेव्हा आम्ही डीमार्टला गेलो होतो. म्हणून मग आज डीमार्टला जायचं आणि आज भरमसाठ शॉपिंग करायची आहे. ऋषी सुद्धा तयार झालेला आणि आज ऋषीने आणि मी ना मॅचिंग घातलेलं आहे. ब्लॅक कलरचा टॉप आहे आणि जीन्स आहे ब्लू कलरची. आज आपण ब्लॅक कलरचा टॉप आहे आणि ब्ल्यू कलरची जीन्स आहे. आणि मोस्टली आपलं सेम राहतात. आणि काही जणांना असं वाटेल की टॉप म्हणजे फक्त लेडीजच्याच वर्षाला म्हणतोस की नाही, आपण जे टॉप वेअर करतो त्याला टॉप वेअर म्हणतात आणि खालच्याला बॉटम वेअर म्हणतात. असं नाही का म्हणतो की टॉप घातलंय लेडीजचं. हर्षद सुद्धा या साईडला तयार झालेला. हर्षदने बघा ना पॅन्टला ती चावी लावून घेतली आणि काय शायनिंग मारतोय. थारची चाबी आहे, थारची. आणि ऐक ना, तुम्ही कसं ब्लॅक आणि ब्ल्यू घातलेलं, मी अपोजिट झालो. मी वरती ब्ल्यू घातलेलं आणि खाली ब्लॅक घातलेलं. येस, ऋषी एकदा गाडी क्लीन करून घेतोय. लग्नावरून आलो आणि गाडी जशाला तशीच लावून दिली होती, क्लीनच नव्हती केलेली. मग थोडाफार आहे ना आता क्लीन करून घेऊयात मग जाऊया. एवढी गरमी वाढली माहिती का पार्किंग मध्ये. तर मी फर्स्ट टाइम दुपारच्या वेळेला आलेली, एवढी गरमी होती माहिती का. आणि त्यातल्या त्यात मी फुल स्लीव्ह घातलेले, फार जाम गरमी होऊ लागली. हर्षदचं भारी, हर्षदने व्हाईट कलरचे शर्ट घातले ना त्यामुळे हर्षदला कमी गरमी होत असेल. पण माझ्या फेसला जे गरमी होती ना ती मी सहन करू शकतो. हो का? आणि मग आमच्या फेसला गरमी नाही होते का? नाही. आम्ही नाही फील करू शकत आहे का गरमी? नाही, तुम्ही अंगाला करू शकता, मी फेसला करू शकतो. मुंबई में क्या जियोगे? हा मुंबई में तो तुम सवाई भी नहीं कर सकते. नाही भाई, मी तर घराच्या बाहेरच सर्वाइव्ह नाही करू शकत. मी फक्त घरातच जगू शकते नाही तर कारण की घरात एसी म्हणून. गाडी हा, आणि गाडीच्या खाली नाही उतरू शकत, फक्त गाडीत फिरू शकते मी. आता अमोल पण आलेला आहे आणि आई सुद्धा आलेली आहे. आज ना अमोलने आणि आईने सेम सेम वेअर केलेलं आहे. आता आलोय डीमार्टला आणि मी डीमार्टला आहे ना फक्त तांदूळ घ्यायसाठी आलेली. सो सर्वात आधी ना मी तांदूळ घेणार आहे, नाही तर तांदूळ राहून जातील आणि बाकीचं सगळं बिनकामाचं सामान घेतलेलं आहे. तर आता या साईडला आहे ना तांदूळ घेतलेले, एक सिल्की कोलम घेतलेला आणि एक कालीमुछ तांदूळ घेतलेला आहे. तर आता आम्ही घेतलेली मूग डाळ, मसूर डाळ आणि उडदाची डाळ. त्यांनी किती रिकामं सामान आणलंय. अरे बापरे, भरलेलं आहे, उचलून बघ. रिकाम टेकडा सामान आणलेलं आहे. असं नाही थोडं थोडं, आणि असं नाही की ते थोडं थोडं खाणार, एकाच दिवशी सर्व संपवणार. आता आलोय आम्ही आमच्या फेवरेट सेक्शनला, म्हणजे मॅगी सेक्शनला. आय नो नूडल्स खाणं, पास्ता खाणं खूप हानिकारक राहतं, पण काय करावं, ते मन मानतच नाही. ते खाल्ल्याशिवाय आमची भूकच भागत नाही, म्हणून आम्हाला ते घ्यावंच लागतं. हो का? म्हणूनच घेतलं आहे ना, म्हणूनच तुला रात्रीला 2 वाजता भूक लागते. चल ना ती मॅगी करू ना, चला ना मॅगी करू ना. हर्षद तुझ्यासाठी हे घेऊ, चल ना तुझ्यासाठी हे घेऊ, चल. धर स्पेशल, हर्षद साठी स्पेशल, तुझ्यासाठी माझं सामान घेऊन झालेलं आहे. आता ज्या गोष्टीची आम्हाला अजिबातच नीड नाहीये त्या गोष्टी घेणं चालू आहे आमचं. पिलो कवर घेतोय. नाही रे, आमचा बजेटचा प्रॉब्लेम, आम्ही नीडच्याच गोष्टी घेतो. हिला काय सांगायला, आईला काय सांगायला, पिलो कवर घेतोय आता. जे लागतच ना पिलो कवर. हा लागतं म्हणा, ते चेंज करायला लागतात. अरे घर म्हटलं की सगळंच लागतं. अरे आम्ही एवढा मोठा सामान घेतला होता तर आम्हाला ना 2 ट्रॉली लागली होती. एका ट्रॉली मधलं सामान पूर्ण टाकलेलं आहे, पूर्ण डिक्की फुल होणार आहे आज. तर आम्ही डीमार्ट मधून ना एवढा मोठा सामान आणलेला आहे, तो ना अजून बॅग मध्येच भरलेला आहे, तरी पण एवढा पसारा झालाय. आता हा पसारा आहे ना सर्व मध्ये लावायचा आम्हाला, प्रत्येक डब्यामध्ये सर्व भरून ठेवायचं, त्याचं टेन्शन आलंय मला. तर आता ना आम्ही सर्व सामान सॉर्ट करतोय. जो किचन मधलं सामान आहे तो किचन मध्ये आताच रचून देतोय. ज्याच्या बेडरूम मधलं ज्याचं पर्सनल सामान आहे ना तो पण आताच आम्ही सॉर्ट करून ठेवणार आहे. आणि तो आहे ना ज्याच्या बेडरूम मध्ये घेऊन जाणार आहे. आणि इथं हर्षद बघा का पण असं कोपऱ्यात मारायचं असतं, नाकाजवळ नसतं मारायचं, असं कोपऱ्यात मारायचं. टेस्ट ओके. चाटून बघ थोडंसं कसं लागतंय टेस्टला. हर्षद इथं आहे ना टॉवर करतोय. रिकामे धंदे करू शकतो तो, पण काम नाही करू शकणार. काम जर सांगितलं ना मग त्याला कंटाळा येतो, पाय दुखता. हा अगर ये गिरा तो हर्षद कितना मार खाएगा बेट्या. ते जर पडलं जड फुटलं तर तू विचार कर बघ. नुसता ओरडतो
तर धरत काही नाही करताय फक्त. एवढं सर्व सामान ठेवायला ना आम्हाला हे पूर्ण काढावंच लागलं असतं. म्हटलं चला आता हे सामान तर ठेवायचंच आहे, त्यासोबतच आहे ना आपण पूर्ण ही साफसफाई पण करून घेऊयात. इकडे इतके डबे रिकामे पण तरी पण आम्हाला ठेवायला जागा नव्हती, त्यामुळे ना आता सर्व डबे एकदा समोर काढतोय आणि हा सामान आहे ना प्रॉपर त्याच्या तिच्यात टाकतोय आणि त्यावर ना असं छोटी चिठ्ठी टाकावी वाटतंय, म्हणजे त्याच्यावर लिहून ठेवता येईल की यामध्ये हे आहे, म्हणजे ऐन टाइमवर ते सापडलं जाईल. आमचं सर्व सामान सॉर्ट झालेलं आहे. सर्व सामान सॉर्ट करायच्या नादात आहे ना एवढा कचरा निघलेला आहे. तर आता हा कचरा आहे ना एका साईडला करते, त्याआधी मला आहे ना हा हॉल आणि किचन आहे ना स्वच्छ झाडून काढायचंय. यार जेवढं घर स्टायलिश असावं ना तेवढी घाण जास्त होते. या सोफ्याच्या खाली इतकी घाण बसते, रोजच्या रोज घाण बसते, ती काढणं पण खूप मुश्किल आहे, कारण की तिथे कार्पेट असतं, कार्पेटमध्ये ती घाण अडकते, परत तो सोफा उचला, कार्पेट उचला, मग झाडा, लय टेन्शन आहे. पण घर आवरलेल्या नूतनबाई बनवती भेळ. भेळसाठी तिने ना एवढूसा टमाटा कापलेला आहे, एवढा मोठा कांदा कापलेला आहे, कैरी कापलेली आहे आणि आता आहे ना शेंगदाणे तळती. अगं बस काळे झाले ते, बस झाले. अगं हो फ्राय झाले पण ते आता थोडे अजून भाजू द्यायचे आहे ना. त्याच्यामध्ये वरती नाही खायचे ना आपल्याला, त्याच्यात टाकले की चांगले लागतात, कुरुम कुरुम लागतात. बरोबर कुरुम कुरुम बनवा. हे चिंचेचं पाणी बनवलंय ते. हा हे चिंचेचं पाणी सुद्धा बनवलेलं आहे, किती वेळ उकडून पण छान बनवलंय, असं घट्ट मस्त. आवरून निवांत बसलेलं आहे आणि सोबतच आहे ना आम्ही मूवी सुद्धा बघतो. या साईडला मी लावलेला आहे मेरे यार की शादी मूवी लावलेला आहे. मी आतापर्यंत हा मूवी बघितलेला नाहीये, मला खूप दिवसांचा बघायचा होता. सो आज टाइम पण होता, मस्त फ्री पण बसलेलो आहे म्हणून मग मूवी बघत बसलो. आता आमच्या मॅडमने फायनली भेळ बनवलेली आहे. इतक्या वेळानंतर 3-4 तास लागलेले त्या भेळ बनवायला, पण फायनली भेळ बनलेली आहे. आणि या साईडला जे तिने शहाणपणा करत हे एवढे भाजले म्हणत होते मी, अगं काढ नाही ते कुरुम लागले पाहिजे, सगळे जाळून टाकलेले. काहीच कामाचे भेळमध्ये नाही कडू लागतात, भेळमध्ये नाही लागणार कडू. बरं चला जेवायला चला. कशी झाली इडूची भेळ? एक नंबर, मस्त केली अमोलनी भेळ. बिचारी किती वेळेची कष्ट घेते रे त्याच्यासाठी, काय आणायला पण लावलं तिने बाजारातून. हा ना, मला छान झाली, छान तरी मला नाही सॅटिस्फाय. छान झाली. थँक्यू मन. थँक्यू. हा तारीफ केल्याबद्दल. थँक्यू. आम्ही तर भेळ खाल्ली आणि आम्हाला तर अजिबात भूक नाही, पण ऋषीला भूक लागलेली आहे. ऋषीला नेमकं काही खाल्लेलं असलं ना की भूक लागते म्हणजे लागते, त्यामुळे ना मी त्याच्यासाठी पोळीचा पिझ्झा बनवणार आहे. या साईडला आहे ना पोळ्या होत्या आमच्याकडे सकाळच्या केलेल्या, तर त्यांना आहे ना मस्तपैकी गरम करते आणि त्यावर ना पिझ्झा बनवणार आहे. ऋषीसाठी मी हेल्दी पिझ्झा बनवलेला आहे, मस्त पोळीवरच पिझ्झा बनवलाय. कसं झालाय? एक नंबर. खायचा का नूतन? पिझ्झा बेस पेक्षा यावर छान लागतोय का? छान लागतोय, फक्त केचप पाहिजे थोडं. टाकलेलं आहे अरे मी त्यामध्ये, मग वरतून पाहिजे का? रात्रीचे 11:30 वाजलेले आणि ही मुलगी झोपायचं सोडून फोन बघत बसलेली आहे. तू काय करत होती? स्वतःही फोन बघत बसले, स्वतः पण बसले आणि मी पण इथे बसले. यस यार, आज झोपच नाही लागत या. बिकॉज तू आता झोपून उठलेली आहेस त्यामुळे. आम्ही खाल्लं पिल्लं त्यानंतर ना आम्ही परत मूवी बघायला लागलो आणि आम्ही सर्वच मूवी बघत होतो. मी त्या साईडला असंच पडल्या मूवी बघत होते आणि मला कशी झोप लागली कळलंच नाही. एवढी गाढ झोप लागली ना, यांनी नंतर मला उठवलं, वरती पाठवलं, मग मी वरती जाऊन झोपले, वरती पण झोप लागली. मग उठून परत खाली आले कारण की मला खूप जास्त भूक लागलेली होती. मग आम्ही आता ना थोडंफार काहीतरी खाल्लेलं आहे आणि आता परत बसलेलं कारण की मला आता झोपच लागत नाहीये. क्या किया जाए? क्या किया जाए? कुछ नहीं. अगर अब कुछ करेंगे तो कल उठेंगे नहीं, तो फिर कल का दिन पूरा वेस्ट जाएगा. पण अशी पण तुला झोप, मला असं वाटलं तू वरती गेलीस, तू येशील खाली की तुला नाही झोप लागणार, तुझी झोप मोड होईल, पण नाही, तू तर झोपली बाबा. अरे झोपले, मला लय झोप येत, कस काय माहिती, अचानकच झोप यायला लागली होती मला, एकदम हातपाय गळून गेले आणि असली डेंजर झोप लागली ना. मस्त ना ते भेळ खाल्ली, तुझ्या भेळमुळे झोप लागली. नाही, पोट भरून खाल्लं की झोपच येते. आता 11:30 वाजलेले आणि आता झोप येत नाही. आता मला असं वाटतंय काहीतरी करायला पाहिजे, तरी गेम खेळायला पाहिजे. पण सर्व झोपलेत, आपण दोन्हीच जागी. त्यांनी काय केलंय बघितलीस तू? त्यांचा बेडरूम बघ जाऊन, कोणी? सगळं सामान काढले, हर्षदानी आणि अमोलनी सगळं काढलंय बाहेर. हर्षद आणि अमोल काय करतात ना ते बघूया. आणि मला बोलतात की मशीन, ह्याची मशीन आहे, त्याची मशीन आहे, माझ्याकडे ड्रोन आहे, हे ते फेकताय. आणि अमोलाने हर्षद ना इथं कुटाने करत बसलेले, कसला पसारा काढलाय सगळा. अरे रात्रीचं काय सुस्तर, तुम्हाला दिवसा करायचं हे तर काय काय करतात तुम्ही नेमकं? ड्रोन दाखव तुझं. नाही अरे यार, काय तू काय काय आहे? ओ शपथ, अमोलने ड्रोन बनवलंय. ए वाव, चल त्याला उडून बघू आपण.
हा उडाल का खरंच? गच्चीवर जाऊ. गच्चीवर जायचं का? हळी शपथ केवढं मोठं आहे ते. पाईपलाईन काय लावले खाली? ए पाऊस पण होणार आहे त्या ड्रोन मधून. खरंच उडेल का? त्याचा रिमोट कुठे आहे? थांब ना, आपण फोनला लावू ना. थांब, पॉवर बँकला लावू. काय पॉवर बँकला काय लावते? लाव. ए नको, काय व्हायचं बाबा त्याच. काय झालं तर? ए हे पण तू बनवलं का? विकत आणलंय? आहे आहे, अमोल हुशार आहे. इतके दिवस मला वाटत होतं उगाच झाला इंजिनियर होऊन काय केलं, बट बनवलं. फर्स्ट टाइम काहीतरी बनवलंय. बघू ना काय होतंय. लाव ना. ए वाव, कसं ड्रोन बनवलं. घेऊया आपण. हे खरंच काय झालं तर? त्याच्याच हातात देते. जा तुम्ही. लावून दाखव. सध्या नाही लावून दाखव ना. ए अजून काय करत होते तुम्ही? काय पसारा काढलेला हा एवढा? अरे मी दाखवत होतो हर्षदला माझ्याकडे काय 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 प्रोजेक्ट वगैरे. तुम्हाला जर पाहिजे असेल सगळं काय तर माझ्या ब्लॉग मध्ये बघा. माझ्या चॅनलचं नाव आहे हर्षद गाडेकर ब्लॉग्स, तर नक्की सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग नक्की बघायला भारी ब्लॉग आलाय. मी हा पार्ट ना कट करून टाकणार आहे गाईज. कारण की मला याने प्रमोशनचे पैसे नाही दिलेले. ते थर्मल प्रिंटर आहे ते माहिती मला. थर्मल प्रिंटर. थर्मल मग कोणतं प्रिंटर? अरे हो सॉरी थर्मल प्रिंटर आमच्या कामाची गोष्ट आहे. तुला माहिती की काय म्हटलं असेल त्याला? काय म्हटली? काय म्हटले ते हर्षद स्टार्टिंगला? चालायची गोष्ट आहे म्हणे. काय सायकल. रोबोट म्हणले असेल. त्यांनी काय सांगितलं मला? चपाती बनवायची मशीन आहे. गहू टाकले की ते दळून पण निघतात आणि पाणी टाकायचं आणि ते चपाती बनवून पण येते आणि भाजून पण निघते. चपाती बनवायचं मशीन. हे अमोल खरंच यार, चपाती बनवायचं मशीन बनवतो. नको तुला आळशी बनशील. ना पण तू बनवता म्हणजे त्याला स्वतःवर किती गॅरंटी की तो बनवू शकतो. बनव ना तू एकदा. ए पण पीठ टाकलं, गहू टाकले की डायरेक्ट चपाती बनवून निघाली पाहिजे. जाऊ दे, पीठ टाकलं तरी चपाती अरे नाशी पण आहे ना बनवली. रोटी मेकर. हा पण ठीक आहे ना, आमचं होममेड रोटी मेकर. पर्सनल. येस. त्या ड्रोनला आहे ना कॅमेरा सुद्धा आहे. दाखव अमोल, कॅमेरा कुठे आहे? माहितीच नव्हतं यार अमोल एवढं टॅलेंटेड आहे. अरे बाप, हिडन टॅलेंट आहे त्याच्यात. हे बघ त्याने एवढा भारी ड्रोन बनवलाय आणि त्याला कॅमेरा पण आहे. लेन्स पण आहेत त्याला. मेन म्हणजे त्या ड्रोनला ना कॅमेरा आहे, म्हणजे तो आहे ना फोटो सुद्धा क्लिक करतो. पण पुढचं काय एक्सप्लेनेशन दे, काय कामाचा आहे तो कॅमेरा सांग. आता आम्हाला जसं एक्सप्लेन केलं तसं सांग. अरे ऍक्च्युली ड्रोनचं आहे ना मी मेकॅनिझम असं बनवलं होतं. आता बरेच फार्मर लोक असतात ना, ते काय करतात फक्त शेतावर फवारणी करतात. तर त्यांना ना रोग वगैरे प्रेडिक्ट करता येत नाही, कोणता डिसीज आहे प्लांटवर वगैरे. तर हा ड्रोन आहे ना, तर कॅमेरा वगैरे फोटो सेन्स करतो. फोटो सेन्स केल्यानंतर तो डिसीज प्रेडिक्ट करतो की कोणता डिसीज आहे. म्हणजे काय झालेलं आहे ते पण सांगतो. वा, तो पण सांगतो. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. आणि त्यानंतर आहे ना, जिथं नीड आहे पिकाला फवारणीची त्या ठिकाणीच करतो. मग ते पेस्टिसाइड्स पण सेव्ह करतो. वाव यार. म्हणजे सगळीकडे नाही करणार, जिथे हा करतात तिथं. भारी आहे. ड्रोनला. हा ते भारी. त्याच्यासाठी बघ पेन पण आहे. त्याचा दिमाग. अरे बापरे. ही वाव, Actually मिनी कॅमेरा असतं. याच्यावर कसलं भारी आहे. इतना हिडन क्यों रखा है फिर तुमने टॅलेंट. गाइस, तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. From nothing, life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. Life changes, just open the door. One thing's certain, I'll always be